नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. कालच आयोगानं काय केला तर राज्यसेवेचा असणारा कट ऑफ या ठिकाणी रिलीज केला आणि तो कट ऑफ आपल्याला 116 मार्कांचा दिसतो. जनरल कॅटेगरी अनुषंगाने ओपन मध्ये आपल्याला 116 मार्कांचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो आणि त्यामुळं आयोगानं जो टेंटेटिव्ह डेट दिला होता मेन्स साठीचा 29 मार्चचा, तर तोच असणारा मेन्सचा डेट आता फायनलाइज झालाय. म्हणजे आपल्याकडे फार फार तर आता 28 दिवस राहिलेत. म्हणजेच आपण जनरली म्हणून जाऊ की आपण ह्या 30 दिवसांच्या कार्यकालामध्ये परीक्षा दिवसापर्यंत जर उल्लेख केला, कारण त्यानंतर पण बराचसा वेळ मिळणार आहे आपल्याला, कारण त्याची असणारे एक्झाम लगेच काय सलग नाहीत आपल्याला. पण तरी पण आपल्याला ह्या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळाच अभ्यास कव्हर करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2025च्या असणाऱ्या प्रीचा अभ्यास करत असताना ऑप्शनलची सुरुवात केली असेल, पण तत्पूर्वी प्रीच्या बाबतीमधला असणारा अभ्यास त्यांना करावा लागला आणि त्यानंतर हा रिझल्ट येईपर्यंत खूप वेळ लागला. तरी पण आपण बऱ्याच अंशी मेन्सच्या असणाऱ्या तयारीमध्ये आपण आपल्या असणाऱ्या वेळेचा सदुपयोग केला. पण आता या असणाऱ्या 30 दिवसांमध्ये गडबड न करता एक चांगल्या असणाऱ्या जर पाथवेचा वापर केला तर आपण नक्कीच या असणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊ शकतो. का? कारण आयोग नवीन आहे या असणाऱ्या परीक्षांना घेण्याच्या बाबतीमध्ये. मग तो काय करेल की तो एवढेही काही डिफिकल्ट जे प्रश्न ज्या पद्धतीने विचारले जातात युपीएससीला, तशाच असणाऱ्या फॉर्मॅटला डायरेक्टली लगेच पहिल्याच वर्षी घेऊन येईल असं नाहीये. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या असणाऱ्या पहिल्या एक्झाम मध्ये आपण चांगले मार्क घेऊ शकतो. कारण युपीएससीच्या बाबतीमध्ये विचार केला की 10 मार्काचा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हार्डली 2-2.5 मार्क घेणं सुद्धा खूप टफ जातं, अवघड जातं. तसाच असणारा क्रायटेरिया एमपीएससीच्या असणाऱ्या पेपर चेकरच्या बाबतीमध्ये सुद्धा होईल का, तरी शंका आहे. कारण इथं मार्क दिले जाऊ शकतात, थोड्या प्रमाणात जास्त मार्क दिले जाऊ शकतात. तर ते जास्त मार्क कसे आपण घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा असणारा एक स्ट्रॅटेजिकल असणारा वे कोणता असला पाहिजे, हेच आपल्याला आज डिस्कस करायचंय. म्हणजे शेवटच्या असणाऱ्या 30 दिवसामध्ये 1750 मार्कांचा असणारा मेन्स आणि 600 मार्कांचा असणारा तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट, जिथे तुम्हाला लँग्वेजचे पेपर द्यायचे क्वालिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी, आणि तिथे 75-75 मार्क घ्यायचे, 300-300 असणाऱ्या मार्काचे 2 पेपर असणार आहेत. त्या बाबतीमधला असणारा रेफरन्स कसा असला पाहिजे आणि 1750 मार्काचा आपला मेन्स कसा असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला पाहिजे 275 मार्कांच्या असणाऱ्या या इंटरव्ह्यूसाठी. मग तिथून आपल्याला फायनल लिस्टमध्ये जायचं आहे. अशा कंडिशन्समध्ये पहिला मेन्स आपल्याला टार्गेट ठेवायचा आहे. तर त्यासाठीच असणारा हा आपला मास्टर क्लास असेल आणि या अंतर्गत आपल्याला एक गेम चेंजर असलेली स्ट्रॅटेजी आपण तयार करूया, जेणेकरून एक परफेक्ट मॅनरनं आपल्याला ही एक्झाम देता येऊ शकते. कट ऑफ आता रिलीज झालेला आहे. स्टेट सर्व्हिसेसच्या अनुषंगाने राज्यसेवेचा असणारा कट ऑफ या ठिकाणी आलाय. ओपन कॅटेगरीचा उल्लेख केला तर 116 आहे जनरल मध्ये, आणि फिमेलचा उल्लेख केला तर 111 कॅटेगरीचा उल्लेख, 111 मार्कांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. कट ऑफचा रेफरन्स इथं घेतला तर. आणि लगेच नोटिफिकेशन दिलं काल आयोगानं की बाबा मेन्स जे आहे ना, जे मेन्सचे असणारे टेंटेटिव्ह डेट्स अगोदर दिले होते त्याच डेटला असणार आहे. आणि त्याचा रेफरन्स पाहिला तर 29 मार्च पासून हा पेपर चालू होते. 29 मार्चला भाषा पेपर 1, भाषा पेपर 2 चा रेफरन्स असणार आहे. म्हणजे तुम्हाला क्वालिफाईंग असणारे जे पेपर आहेत का, ते सुरुवातीला दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही या असणाऱ्या परीक्षेचा जर एक्झॅक्टली किंवा ऍक्च्युअल डेट बद्दल जर आपल्याला या ठिकाणी कन्सर्निंग करायचं असेल तर 5 एप्रिल म्हणू शकतो आपण. मग जिथं आपल्याला या ठिकाणी एसएचा पेपर आहे, आणि त्यानंतर पाहिलं तर 18 एप्रिलचा पेपर या ठिकाणी जीएसचा पेपर 1, जीएसचा पेपर 2, 19 एप्रिल आहे जीएसचा पेपर 3, जीएसचा पेपर 4. म्हणजे 18 आणि 19 एप्रिलला आपल्याला मिळून 4 पेपर लिहायचे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी 1000 मार्काचा पेपर या असणाऱ्या 2 दिवसांमध्ये लिहायचा आपल्याला. म्हणजे आपल्याला किती तास लिहायचं आहे याचा रेफरन्स इथं तुम्हाला दिसतो या ठिकाणी. तर किती, तर 12 तास लिहायचं आपल्याला. 3 आणि 3 6 आणि हा 6 असे 12 तास लिहायचे तुम्हाला. मग 26 एप्रिलला ऑप्शनलचा पेपर असणार या ठिकाणी. ऑप्शनल पेपर 1, ऑप्शनल पेपर 2 चा. आता फॉर्म भरायला स्टार्ट पण झालेला आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी बघितला म्हणजे आजपासूनच त्या ठिकाणी 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेला आहे. हा ओके, 14 वाजल्यापासून म्हणजे 2 वाजल्यापासून 14 मार्च पर्यंत असणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षा फी भरण्याची असणार शेवटचे दिनांक बघितलं तर 14 मार्च आहे, आणि चलनाद्वारे भरायचं असेल तर 16 मार्च आहे, आणि चलनाद्वारे फी भरायची असणारी अंतिम मुदत आहे 17 मार्चचा असणार आहे. बँकेच्या असणाऱ्या वेळेनुसार आपण इथं हा असणारा रेफरन्स त्या ठिकाणी चलन भरू शकतो. ठीक आहे. हा, मग ही असणारी जी डेट आहे का, ही ऑलरेडी आपल्याला आयोगाने डिक्लेअर करून दिली होती मेन्सच्या बाबतीमध्ये. आता एक थोडंसं बरं सुद्धा वाटतं की आयोग काय करतोय, तर प्रॉपर असणाऱ्या ज्या टेंटेटिव्ह डेटला अनाऊन्स केलं होतं त्याच डेटला इथं काय करतोय आयोग या ठिकाणी एक्झाम
घेतोय. याच्यामुळे काय होईल, एक पायंडा पडला जाईल. जशा पद्धतीने युपीएससीचा प्रीचा पेपर झाल्यानंतरच क्लिअर होतं की पुढच्या वर्षीचा प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूचा असणारे डेट कधी असणार आहे, आणि त्याच असणाऱ्या डेटला या ठिकाणी फॉलो केले जातात. म्हणून एमपीएससी कडे सुद्धा त्याच दृष्टिकोनातून बघणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी एमपीएससी आता स्वतःला प्रिपेअर करतोय आणि त्या पद्धतीने अपडेट होतोय. ते चांगली गोष्ट आहे. याचा असणारा उल्लेख अगोदरच दिला होता त्यांनी. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 असणारं स्ट्रक्चर दिलेलं होतं. इथं मुख्य परीक्षा 29 मार्चचा उल्लेख आहे. सकाळ दुपार सत्र, पेपर 1, पेपर 2, भाषा पेपरचा उल्लेख या ठिकाणी येतो, जे आता आपण डिस्कस केलं. जीएसचे असणारे 4 पेपर, निबंधाचा एसएचा पेपर याच्यामध्ये असणार आहे. आणि निकालाचा अंदाजित महिना बघितला तर जुलै दिलेला आहे त्यांनी. जुलैला आपल्याला रिझल्ट सुद्धा येणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या असणारे मेन्स या ठिकाणी कंप्लीट कराल एप्रिलच्या असणाऱ्या एंडिंग पर्यंत, आणि तुम्हाला जुलैपर्यंत या ठिकाणी रिझल्ट येताना दिसणार आहे. म्हणजे काय, तुमचा असणारा जो प्रीचा पेपर आहे 2026चा, जे विद्यार्थी तयारी करणार आहेत बाबा 26च्या असणाऱ्या अनुषंगाने आपल्याला तिथं परीक्षा देणं आवश्यक असतं, 31 मेचा असणारा पेपर आहे तो. मग अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये तुम्ही एप्रिलपर्यंत या ठिकाणी काय करताय, तुमचा मेन्सचा कंप्लीट होतोय आणि फुल फ्लेजनं एक फ्रेश माइंडनं तुम्ही परत प्रीचा सुद्धा अभ्यास करू शकता. याचा अर्थ असा आहे की असं म्हणत नाहीये मी तुम्हाला की हेच करत बसा प्री मेन्स असणारे पेपर, पण काही असणाऱ्या अनसर्टन कंडिशनमुळे आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी तयार सुद्धा राहावं लागतं, आणि ते आपण राहतोच तयार. तर तो तुम्हाला 31 मेचा असणारा 26चा प्रीचा पेपर या ठिकाणी दिसणार आहे. हेही आपण त्याच्या अनुषंगाने बघूया. आता मुद्दा कसा इथं बघितलं तर महत्वपूर्ण पार्ट काय की आपल्याला या असणाऱ्या परीक्षांसाठी तयार राहायचंय. तर तयार तर राहायचंच आहे. 30 दिवसामध्ये आपल्याला प्रॉपर वेनं प्लॅनिंग करायचंच आहे, पण त्याच्यासोबतच आपल्याला चांगला स्कोर पण झाला पाहिजे. या चांगला स्कोरचा असणारा सगळ्यात महत्वाचा रेफरन्स बघितला तर कोणता असेल याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आहे तो म्हणजे तुमचे असणारे जीएसचे टोटल 4 पेपर, जो तुम्हाला स्कोर करायचा आहे. नंतर या ठिकाणी असणार आहे तुमच्या असणारा ऑप्शनलचे असणारा पेपर या ठिकाणी, आणि याच्यासोबतच पाहिला तर इथं थोडासा असणारा उल्लेख इथं आपण एसएचा करूया. ठीक आहे, आता उल्लेख करूया जिथं तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करता येऊ शकतो. कारण जीएसचे असणारे 4 पेपर आहेत आपल्याला. त्यामध्ये जीएस 1, 2, 3 आणि 4 यामध्ये अख्खा महाराष्ट्र तयार आहे या 4 पैकी कोणता पेपर एकदम परफेक्टली लिहायला, जीएसचा पेपर 2. कारण याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये पॉलिटी आहे, याच्यामध्ये गव्हर्नन्स आहे, याच्यामध्ये सोशल जस्टिस आहे, याच्यामध्ये आयआर आहे. आणि हा असणारा संपूर्ण स्ट्रक्चर युपीएससीच्या माध्यमातून जरी कॉपी करायला गेला एमपीएससी, तरी सुद्धा आपल्याला या असणाऱ्या पेपरच्या बाबतीमध्ये थोडंसं रिलॅक्स होऊ शकतं तुम्ही, कारण याचा असणारा अभ्यास बऱ्याच अंशी झालेला असतो. कारण पॉलिटिकल असणारे कंटेंट प्रीसाठी आपण चांगल्या पद्धतीने वाचलेले असतात. आता फक्त काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिला टास्क काय माहितीये का, या असणाऱ्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला सगळे टॉपिक आपले वाचून झालेत का किमान हे आपल्याला चेक करायचे. कारण जेवढे सिलेबस मध्ये मेन्शन केलेले आहेत ते सगळे टॉपिक आपले वाचून होतात की नाही हे पहिल्यांदा फोकस करणं गरजेचं आहे. कारण त्याच्याशी रिलेटेड असणारी बेसिक आयडिया जरी आपल्याला आली तरी आपण पेपर चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. ओके, मग कारण का आतापर्यंत आपण जर बघितलं तर फ्री झाल्यानंतर आपल्याकडे सफिशियंट वेळ होता. आपण त्या पद्धतीनं थॉट प्रोसेस काय असले पाहिजे, आपण आन्सर रायटिंगच्या माध्यमातून त्या गोष्टी शिकलेल्या असतात. आपल्याला आन्सर कसं कन्वे करायचं, इंट्रोमध्ये काय मेन्शन करणं आवश्यक असणार आहे, आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय लिहायचंय, आन्सर मध्ये कन्क्लुजन कसं असलं पाहिजे, याची असणारी बेसिक आयडिया आपल्याला आलेली असते. मग त्या असणाऱ्या एखाद्या इश्यूला त्याचं बॅकग्राऊंड काय आणि त्याचा असणारे फ्युचरिस्टिक असणारा अँगल काय असेल, वे फॉरवर्ड काय असू शकतो, या गोष्टींचा विचार आपण ऑलरेडी केलेला असतो. मग सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे आपल्याला, तर आपले सगळ्या सिलेबस मधले सगळा असणारा टॉपिक तो पॉइंट हा वाचून झाला पाहिजे. म्हणजे त्याची असणारी समरी तुमची त्या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं असणार आहे. मग पेपर 1 चा उल्लेख केला तर याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सोबत उल्लेख केला तर सोसायटीचा पार्ट याच्यामध्ये येतो, सोबत याच्यामध्ये आर्ट आणि कल्चरचा पार्ट येतो. मी प्रॅक्टिकली बोलायचं झालं ना तर हे 30 दिवसामध्ये हे सगळं होणं शक्यच नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला जे मेजर असणारे कंटेंट याच्यामध्ये चर्चेमध्ये येऊ शकतात का, जे आपण या असणाऱ्या शेवटच्या दिवसांमध्ये कव्हर करू शकतो, ते आपल्याला जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये गेला तर तुम्हाला खूप काही एन्शियंट मिडिवल असणाऱ्या पार्ट्सला त्या ठिकाणी जास्त पद्धतीने वाचायला पॉसिबल होऊ शकत नाही. मग काय करायचं, एन्शियंटचा पार्ट थोडासा जास्त वाचायचा आणि त्यासोबत काय करायचं, मॉडर्नचा असणारा पार्ट थोडासा जास्त वाचायचा. त्याच्यावरचे असणारे युपीएससीने क्वेश्चन कसे फ्रेम केलेत ते थोडंसं बघायचं आणि त्याचा असणारी प्रॅक्टिस जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हा प्रश्न पडतो मुलांना की
एवढ्या कमी दिवसांमध्ये आन्सर रायटिंग लिहायचं का फक्त वाचून या ठिकाणी सगळा कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा? तर सगळ्यात मोठा धोका आहे जर तुम्ही लिहायचं बंद केलं तर. का? तुम्हाला सांगितलं आत्ताच की 18 एप्रिल आणि 19 एप्रिलला 2 दिवसांमध्ये तुम्हाला 12 तास लिहायचे. 12 तास लिहायचंय तर तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस असलीच पाहिजे आणि ही कंटिन्यू 1 महिनाभर तुम्हाला लिहितच राहायचं हे लक्षात घ्यायचं. मग आपण पण काय करतोय? आपण पण आता डेली बेसिसवरती या ठिकाणी आन्सर रायटिंगचा असणारा पार्ट घेऊन येतोय. मेजर असणारी प्रत्येक जीएस मधले जे टॉपिक तुम्हाला कव्हर करणं रिक्वायर्ड आहे त्या सगळ्या असणाऱ्या सेशनला आपण या ठिकाणी घेऊन येऊया आणि आन्सर रायटिंग कसं करायचं असतं, कोणकोणत्या मुद्द्याला आपण हायलाइट करणं आवश्यक आहे ते पण त्याच्यामध्ये आणूया. पण सिम्पली काय करायचं, लिहिणं बंद करायचं नाही आपल्याला. हे प्रॉपर वेनं आपलं असणार लिखाण याच्या अंतर्गत चाललंच पाहिजे आपल्याला या ठिकाणी. हिस्ट्रीचा असणारा सिलेक्टिव्ह पॉइंट या ठिकाणी बघायचा आहे. जिओग्राफीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर सिम्पली काय लक्षात घ्यायचं, याला जोड द्यायचे करंट अफेअर्सची. करंटमध्ये जर फिजिकल जिओग्राफीचा इव्हेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढत असेल, जसं तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी रिंग ऑफ फायरच्या अनुषंगाने बरेचसे असणारे सायक्लोन्स आपल्याला हायलाइट होताना दिसले होते किंवा टेक्टॉनिक प्लेटच्या असणाऱ्या धडकांमुळे तयार झालेले असणारे जे भूकंप असतील ते असणारे मुद्दे आता चर्चेमध्ये आले होते. कुठं? तर रशियाच्या असणाऱ्या आणि जपानच्या असणाऱ्या कोस्टल एरियावरती आपल्याला हा असणारा इव्हेंट होताना दिसला होता. तर त्याच्याशी कनेक्टेड मुद्दे जेव्हा न्यूजमध्ये येतात तर त्याला थोडंसं आपल्याला फोकस करायचं आणि मग फिजिकल जिओग्राफीचा पार्ट वाचण्याचा प्रयत्न करायचा. जिओग्राफीच्या अनुषंगाने भारतातील असणारे जे मेजर इव्हेंट झालेले आहेत त्याचा असणारा रेफरन्स कुठला आहे, इंटरनॅशनल इव्हेंट कोणकोणते झालेले आहेत त्याचा रेफरन्स कुठला आहे, त्याला कनेक्टेड असणाऱ्या जिओग्राफीच्या सिलेबस मधला पॉईंट थोडासा जास्त वाचून काढायचा, मग तो तुमचा अभ्यास बऱ्यापैकी कव्हर होईल असं आपण म्हणू शकतो. आर्ट अँड कल्चरचं तसंच आहे. त्या ठिकाणी जे काही इव्हेंट आर्ट अँड कल्चरच्या माध्यमातून भारतामध्ये घडले, सगळ्यात जास्त आर्ट अँड कल्चरचा मुद्दा 2025 या वर्षामध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये घडलेले आहेत. मग त्या नॉर्थ ईस्ट मध्ये असणारे स्पेसिफिक फेस्टिवल सेलिब्रेट होताना बघतो आपण त्या ठिकाणी, किंवा तिथं लँग्वेजला एक प्रकारे सिक्युअर करून ठेवण्यासाठीचे असणारे इनिशिएटिव्ह घेण्यात आले नॉर्थ ईस्टच्या अनुषंगाने, ते कोणकोणते झालेले आहेत त्याचा थोडासा मुद्दा वाचून तर त्याचा असणारा थोडासा आर्ट अँड कल्चरचा असणारा एन्शियंट एरा मधला, मिडिवल एरा मधला, मॉडर्न एरा मधले असणारे जे मल्टिपल असणारे स्कूल्स आहेत का त्या स्कूलचा रेफरन्स बघून तर हे मुद्दे आता थोडंसं कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच अंशी मॅचअप करू शकतो तुम्ही असणाऱ्या आर्ट अँड कल्चरला. त्याला इग्नोर करू नका, हे लक्षात घ्यायचं. सेम पेपर 2 ला बघितलं तर करंटचाच अँगल त्याच्यामध्ये फोकस करायचा. पॉलिटी असेल, गव्हर्नन्सचा पार्ट असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं या मागच्या असणाऱ्या एखाद वर्षामध्ये जे काही महत्वपूर्ण असणारे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत किंवा एखादा असणारा महत्वपूर्ण रेफरन्स, समजा आता काय केलं या ठिकाणी की आपल्या भारतामध्ये चर्चेमध्ये येतो तिथं कुठला मुद्दा की आपल्याला नॉन कॉन्फिडन्स मोशनचा रेफरन्स त्या ठिकाणी आपण दिसतो. तो असणारा जो अविश्वास ठरावाचा मुद्दा आहे किंवा आपण बघितलं इथं तर आपल्याला थँक गिव्हिंग मोशनचा रेफरन्स आपण त्या ठिकाणी बघतो, धन्यवाद प्रस्तावाचा संदर्भ. तो मुद्दा खूप चर्चेमध्ये आला होता. मग त्याच्याशी संबंधित म्हणजे काय, पार्लमेंटच्या असणाऱ्या वर्किंगला कनेक्टेड असणारे मुद्दे कोणते असतील तो बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोबतच पाहिलं या ठिकाणी आपल्याला तर जे काही मल्टिपल असणारे जे काही थीम्स आहेत का किंवा बरेचसे असणारे डॉक्ट्रिन्स आहेत का, चेक्स अँड बॅलन्सेसचा असणारा डॉक्ट्रिन्स असेल त्याच्यामध्ये, सोबत उल्लेख केला तर बेसिक स्ट्रक्चरचा असणारा डॉक्ट्रिन्स असेल त्याच्यामध्ये, किंवा कलर्ड असणाऱ्या लेजिस्लेचरचं असणारं डॉक्ट्रिन असेल त्याच्यामध्ये, हे थोडेसे मुद्दे आहेत का आत्ताच्या कंडिशनमध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून आता जे इव्हेंट घडलेले आहेत पॉलिटिकल अँगलमध्ये ते पण आपल्याला थोडंसं हायलाइट करून आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. जसं की युपीएससीनं 2022-23 ला कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीवरती भर देऊन तिथं प्रश्न केला होता. जास्त प्रश्न त्याच्यावरती आपल्याला विचारताना दिसतात. मग तसंच भारताच्या राज्यघटना निर्माण करणाऱ्या असणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये मग त्यामध्ये असणारे जे थिंकर्स आहेत का त्यांचा व्ह्यू कसा होता त्या ठिकाणी. मग नेहरूंच्या नावांचा मुद्दा खूप जास्त गाजला होता. मग नेहरूंचा असणारा फॅबियन सोशलिझमचा असणारा अँगल कसा आहे, तो मुद्दा डीपीएसपी मध्ये कसा दिसतो, तो मुद्दा इंटरनॅशनल पीस मेंटेन ठेवण्यासाठी कसा आहे, तर त्याचा एक असणारा रेफरन्स आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय, जीएसच्या पेपर 2 ला तुम्हाला काय करायचं आहे तर करंट अफेअरला अटॅच असणाऱ्या मुद्द्यांवरती जास्त फोकस करून तुम्हाला ते असणारे टॉपिक सगळे कव्हर करायचे आहेत. राहतो मुद्दा कुठल्या या ठिकाणी सोशल जस्टिस, तुम्ही काय जरी नाही वाचला तरी 11th आवरला परीक्षेमध्ये एखादा मुद्दा आला तर त्याच्यावरती तुम्ही आन्सर करू शकता, एवढं काही तो हार्ड नाही. इंटरनॅशनल रिलेशनचा उल्लेख केला तर खूप काही गाजलेला आहे संपूर्ण असणाऱ्या या मागच्या वर्षभराच्या अंतर्गत. तर सिम्पली काय लक्षात घ्यायचं असणाऱ्या या असणाऱ्या आयआरचा रेफरन्स आपण बघितला तर हिथं आपल्या असणाऱ्या भारताचं जे काही इंटरनॅशनल कंट्रीज बरोबरच असतं रिलेशन्स आहेत का ते फ्रेंडली रिलेशन्स कोणकोणत्या, आता सगळेच क्लॅशेस बघत बसू नका की टॅरिफ वॉर झालेला आहे, भारताचं असणारं फेल्युअर असेल त्या ठिकाणी जिथं डिप्लोमॅटिक फेल्युअर म्हणू शकतो आपण, पाकिस्तानच्या असणाऱ्या विरोधामध्ये आपल्याला सपोर्ट न करण्याची भूमिका असेल, हे मुद्दे तर आहेतच. पण त्याच्यासोबत ज्या ज्या ठिकाणी भारताचा असणारा अग्रीमेंट झालेला आहे, समजा आपण त्या ठिकाणी फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेला आहे, सेका केलेला आहे, सेपा केलेला आहे,
UAE असेल त्याच्यामध्ये, किंवा इंग्लंडचा उल्लेख त्याच्यामध्ये, युकेचा उल्लेख आपण करू शकतो, युरोपियन युनियनचा उल्लेख करू शकतो आपण, ह्या सोबतच ऑस्ट्रेलियाचा उल्लेख करू शकतो, त्यांच्यासोबतचं कोलॅबरेशन असेल ते बघायचं आपल्याला, किंवा इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो सध्या खूप मोठ्या प्रमाणात चालतोय, चर्चेमध्ये आहे, त्याचा उल्लेख लक्षात घेऊ शकतो आपण, किंवा आपला असणारा चहाबार पोर्टची असणारी कोलॅबरेशन इराण सोबत जे आपण चाललेलं आहे, तिथल्या गल्फ कंट्री सोबत आपला असणारे जे रेफरन्स आहेत का ते बघू शकतो आपण, किंवा आपल्या भारताच्या शेजारी सुद्धा खूप काही घटना घडलेल्या आहेत, जसं की आपण बघतो की नेपाळमधलं असणारं जेन्झीचं असणारं प्रोटेस्ट असेल, त्यानंतर तिथलं झालेलं असणार जे काही पॉलिटिकल चेंजेस असतील, बांगलादेश असतील जे काही पॉलिटिकल असणारी इन्स्टॅबिलिटी असेल तो मुद्दा असेल, म्यानमार तर कंटिन्यू चर्चेमध्ये असतो, तर त्याच्याशी कनेक्टेड असणारे जे इव्हेंट्स आहेत का ते थोडंसं इथं वाचण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे जिथं लक्षात घ्यायचं, इथं ग्रुपिझम वरती जास्त क्वेश्चन येऊ शकतात, म्हणजे आशियान ग्रुप असेल याच्यामध्ये, सार्कचा असणार पार्ट याच्यामध्ये असेल, किंवा नाटो वरती क्वेश्चन असू शकतो. नाटो खूप जास्त चर्चेमध्ये आला, कारण नाटोचाच असणार एक ऑप्शन नाटो करावा यासाठी या ठिकाणी मुस्लिम बहुल देश जे 57 देश आहेत का ते चर्चेमध्ये येताना दिसले होते. हे मुद्दे बघण्याचा प्रयत्न करायचा. पेपर 3 मध्ये बघितलं, आता इथं मल्टिपल कंटेंट आहे त्याच्यामध्ये, मग इथं तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट याच्यामध्ये बघायचा आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट बघायचा या ठिकाणी, इंटरनल सिक्युरिटीचा मुद्दा बघायचा, इथं इकॉनॉमिक्सचा पार्ट बघायचा आहे, ऍग्री डेव्हलपमेंटचा असेल, ऍग्री इकॉनॉमिक्सचा असणार पार्ट याच्यामध्ये बघायचंय तुम्हाला. हे तुम्ही कव्हर केलं असणारच आहे, कारण आम्ही आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की तुमचा GS3 चा पार्ट खूप टफ असतो, तर तो तुम्हाला सुरुवातीपासूनच कव्हर करायचा आहे, कारण तो परीक्षेच्या ऐन टायमाला कव्हर होणं पॉसिबल होत नाहीये. त्यामुळे काय करायचं आपल्याला, या असणाऱ्या मुद्द्यांना थोडं आता काय करायचं, एक अप्रोच आपला या ठिकाणी या सब्जेक्टच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न करायचा. मेजर जे टॉपिक आहेत का ते थोडंसं इव्हॉल्व्ह होऊन आपल्याला हे बघण्याचा प्रयत्न करायचा. आता याच्यामध्ये पाहिलं या ठिकाणी तर इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍटिट्यूडचा उल्लेख केला, तर इथं थोडंसं काय करा, जे केस स्टडीज आहेत का त्या केस स्टडी सोबतच असणारा जो थिंकरचा असणारा व्ह्यूज आहेत, थिंकरचे असणारे वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींसाठीचा, म्हणजे जस्टिससाठीचा असणार त्यांचा अप्रोच कोण आहे, कोणकोणते थिंकर्स असले पाहिजे, इक्वॅलिटीसाठी असणारे थिंकर्स कोणकोणते आहेत बाबा, तिथं प्रत्यक्षात या असणाऱ्या प्रत्येक आयडियोलॉजीला फेवर करणारे थिंकर्स, वेस्टर्न थिंकर्स कोण आहेत, इंडियन थिंकर्स कोण आहेत, त्याचा असणार रेफरन्स कशा पद्धतीने येतो, कोणकोणत्या केस स्टडीज आत्ताच्या असणारे मागच्या 1-2 वर्षामध्ये खूप गाजलेल्या आहेत, त्याचा एक थोडासा रिकॅप करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे, तो वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि महत्वाचा मुद्दा, तुम्हाला हे 1000 मार्क तर आहेतच तुमचे ऑप्शन जीएसचे असणारे, 4 जीएसचे पेपर काउंट केले तर, पण तुम्हाला इथं सगळ्यात जास्त स्कोर करून देणारा कुठला सब्जेक्ट असेल तर तुमचा ऑप्शनल असेल. ऑप्शनल तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार केला असेलच. ऑप्शनलचे कंटेंट खूप जास्त वेगळे असतात, तुम्हाला तुमचं असणार ऑप्शनलची झलक दाखवावी लागते, म्हणजे तुमचा हिस्ट्री लिहिण्याचा असणारा पेपर 1 मधला असणारा वेगळा पार्ट असतो, आणि हिस्ट्री ऑप्शनल लिहिण्याचे असणारे आन्सर्स वेगळे दिसले पाहिजे, दोन्हीकडे सेम कंडिशन असेल तर अर्थ नाहीये. PSIRचा असणारा ऑप्शनलचा असणारा आन्सर आणि त्याच PSIच्या अनुषंगाने पॉलिटीचा रेफरन्स लिहित असताना GS2 चा पेपर लिहिणं, या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला ते असणारे सिलेक्टिव्ह पॉइंट्स वाचणं आवश्यक असणार आहे. जसं PSIRचा उल्लेख केला तर आपल्याला थिंकर्स बघणं खूप गरजेचं असतं या शेवटच्या असणाऱ्या फेजमध्ये. वेस्टर्न थिंकर्स, इंडियन थिंकर्सची असणारी कनेक्टिव्ह आयडियोलॉजी काय, जसं मॅक्स वेबर काय म्हणतात या ठिकाणी, की रेफरन्स येतो कोणाचा या ठिकाणी, चाणक्याचा. कौटिल्य इज दी मोर मॅक्टल्वी दॅन द मॅक्टल्वी, हा संदर्भ जेव्हा घेतो आपण की आपल्या भारताचा असणारा कौटिल्य, चाणक्य हा मॅक्टल्वीच्या विचारांपेक्षाही स्ट्रॉंग विचार घेणारा असणारा व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. मग तसे असणारे रेफरन्स कोणाचे आहेत, कोणाकोणाचा कनेक्टिव्हिटीचा पार्ट आहे, गुरु शिष्याची असणारी जोडी असेल, त्यांची असणारी थॉट प्रोसेस कोण आहेत, किंवा फेमिनिझमला फॉलो करणारे, फेमिनिझमला हायलाइट करणारे थिंकर्स कोणकोणते, त्याचा एक सेपरेट असणारा पार्ट तुम्हाला बघावा लागतो. म्हणजे थोडंसं या असणाऱ्या शेवटच्या 30 दिवसांमध्ये जर तुम्ही 10 दिवस जरी दिला ऑप्शनलला तरी काही हरकत नाही. 10 दिवस तुम्ही काय करा, या ऑप्शनलला देऊन टाका. 10 ते 15 दिवस काय करून टाका या ठिकाणी, या असणाऱ्या जीएसला देऊन टाका इथं. आणि सोबत राहतो मुद्दा कुठला, तुमचा एस्सेचा. एस्से याच्या अगोदर तुम्ही काय केलेलं आहे, मल्टिपल असणारे एस्से, सायकोलॉजिकल एस्से असतील, सायंटिफिक एस्से असतील, त्या ठिकाणी करंट अपडेटचे असणारे एस्से असतील, याचे असणारे नेमकं पॉईंट कोणते असले पाहिजेत, कशा पद्धतीने ते लिहिणं अपेक्षित असणारे, या सगळ्यांचा असणारा जनरलाइज आयडिया तुम्ही बघितला असणारच आहे. तर तो मुद्दा ह्याच्यामध्ये हायलाइट करून तुम्ही पाहाच, तो मुद्दा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न तर कराच करा. पण त्याच्यासोबतच आता जे रिसेंट असणारे सायकोलॉजिकल कंटेंट किंवा एखादा असणारा थिंकर्स, एखादा असणारा स्कॉलर्स असतील, ते गाजत असतील, त्यांचे कोट गाजत असतील, तर तेही मुद्दे थोडंसं सर्च करून ते मुद्दे ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी ChatGPTचा असणार वापर करून घ्यायचा आणि मोस्ट फेवरेबल किंवा या ठिकाणी मोस्ट रिपीटेडली युज्ड असणारे थॉट्स, थिंकर्स यांचा असणार कंटेंट सर्च करायचा आणि ते असणारे मुद्दे बघायचा. कारण UPSC ज्या पद्धतीनं
थॉट देतो एखाद्या थिंकरचा, संपूर्ण एसेस त्याच्यावर डिपेंड असतो. मग एखादा असणारा थॉट कोणाचा आहे हे कळल्याशिवाय तुम्ही तो पूर्ण असणारा 1200 पेजेसचा असणारा एसे लिहू शकतो, 1200 शब्दांचा असणारा एसे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकत नाहीये. म्हणून काय करायचं, शेवटचे असणारे एक 4-5 दिवस तुम्ही ह्या एसेला दिला तरी चालेल. कंपल्सरी सब्जेक्ट जो आपल्या लँग्वेजचे असणारे 2 सब्जेक्ट याच्यामध्ये येतात, एक असेल मराठीचा आणि दुसरा असेल इंग्लिशचा. 300-300 मार्काचे असणारे 2 सब्जेक्ट आहेत. याला खूप काही तुम्हाला वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. जे तुम्ही 10वी-12वीचे पेपर सोडवले असतात ना, मराठी आणि इंग्लिश तेच इथं असतात. एवढं काही नाहीये, फक्त थोडंसं आपल्याला लँग्वेजच्या बद्दलचे असणारे लिंग्विस्टिक प्रॉब्लेम्स जे आहेत का ते थोडंसं बघणं आवश्यक असणार आहे. थोडंसं ग्रामरचा असणार पार्ट त्याच्यामध्ये असेल तर थोडंसं तो बघण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. स्टेटमेंट असेल, सेंटेन्स क्रिएट करण्याचे असणारे मुद्दे असतील ते बघायचे आपल्याला. ट्रान्सलेशनचा पार्ट त्याच्यामध्ये बघायचा आपल्याला. थोडंसं लेटर रायटिंगचा पार्ट त्याच्यामध्ये आला तर लेटर रायटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे या ठिकाणी. सारांश लेखनाचा मुद्दा आला तर मराठीमध्ये स्पेसिफिकली आपण कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे, या सगळ्यांचा थोडा थोडा आढावा घेण्यासाठी 1-2 दिवस तुम्ही असणाऱ्या लँग्वेजला असणारा देण्याचा प्रयत्न केला तरी पण चालू शकतो. फक्त आता काय करायचं, रश न करता जेवढे महत्वपूर्ण असणारे मुद्दे कव्हर होतील ते कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. पण डेली तुम्हाला या असणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने लिहित राहायचंय आपल्याला, कारण तुम्हाला लिहिल्याशिवाय या असणाऱ्या परीक्षांच्या असणाऱ्या मेंटॅलिटीला अटॅच होणं ते आपल्याला पॉसिबल होऊ शकत नाही. म्हणून काय करा, या शेवटच्या असणाऱ्या काही दिवसांच्या अंतर्गत आपल्याला स्ट्रॅटेजी कन्फर्म हीच करायची आहे. मेजर असणारे टॉपिक जे आहेत, इम्पॉर्टंट असणारे जे सब टॉपिक असतील ते सगळे एकदा वाचून झाले पाहिजेत. त्याची कन्सेप्ट क्लॅरिटी आली पाहिजे आणि त्यानुसारच आपण पुढे जाऊया अशा पद्धतीची भूमिका तुमची असावी, असा एक महत्वपूर्ण असणारा मुद्दा याच्यामध्ये मी मांडतोय. ओके, म्हणजे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी आम्ही आता या असणाऱ्या रोड टू मेन्स डेली डिसिप्लिन या असणाऱ्या कंडिशन्सच्या अनुषंगाने आपण आन्सर रायटिंगचा प्रोग्राम घेऊन येतोय. तो तुम्ही त्याच्यामध्ये बघाच तुमचा असणारा जीएसचे असणार, प्रत्येक जीएसचे मेजर असणारे पॉईंट आम्ही कव्हर करूया. त्या माध्यमातून तुमचा असणारा अभ्यास बऱ्यापैकी याच्या अंतर्गत होऊन जाईल. सोबतच ज्यांना तयारी करायची प्रॉपर वेनं त्यांच्यासाठी असणारा हा आपला युपीएससी एमपीएससी साठी असणारा पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंधाचा असणारा हा ऑप्शनलचा पेपर आपल्याकडे रेडी आहे. तो तुम्ही हा असणारा बॅच जॉईन करू शकता. सोबतच पाहिलं तर आपल्याकडं बेसिक स्टडी असणं आवश्यक असणारे एनसीईआरटीचे असणारे सेपरेट बॅच आहे आपल्याकडे या ठिकाणी. एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज आहे, बेसिक कन्सेप्ट असतील, आन्सर रायटिंग असेल, नोट्स मेकिंग असेल, सगळे एनसीईआरटी कसे करायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा तोही पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. प्लस आपल्याकडे इंटिग्रेटेड बॅच सुद्धा आहे जे तयारी करताय 2026 अनुषंगाने, त्यांच्यासाठी सुद्धा हा असणारा पेपर कशा पद्धतीने अभ्यासायचा असतो, एक्झाम कशी द्यायची असते, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने आपण कसं प्रिपेअर झालो पाहिजे यासाठी प्री आणि मेन्सचा असणारा जो एकत्रित असणारा म्हणजे एक प्रकारे इंटिग्रेटेड असणारा अभ्यास आपल्या या ठिकाणी झाला पाहिजे. त्यासाठी आपली बॅच अवेलेबल आहे. तुम्ही काय करू शकता, इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवरती जाऊन डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. तुम्हाला बॅच तिथं जॉईन करता येऊ शकते. ठीक आहे, चालेल. मग सर्वांना आता 29 मार्च पासून होणाऱ्या या मेन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने पेपर द्या आणि भेटूया आपण इंटरव्ह्यूच्या असणाऱ्या सेशनसाठी. ठीक आहे, चला, थँक्यू.